नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश पाटील. आज आपण आसावरी काकडे यांच्या तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे या कवितेविषयी जाणून घेऊया. मित्रांनो, आसावरी काकडे या मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री मानल्या जातात. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1950 रोजी झाला. त्यांनी मराठी साहित्यात विविध भाषांमधून अव्वल दर्जाच्या साहित्याची भाषांतरे केलेली आहेत. त्यांनी B.Com नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या 2 विषयात M.A. केले. त्यांनी मेरे हिस्से की यात्रा या हिंदी काव्यसंग्रहाचा अनुवाद मराठीत केला. तसेच दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा या हिंदी काव्यसंग्रहाचा सुद्धा त्यांनी अनुवाद केलेला आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी काव्यसंग्रहाचा त्यांनी बोल माधवी या नावाने अनुवाद केलेला आहे. त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेत असताना अनु, मनु, शिरू, आकाश, आरसा, इसीलिए शायद, उत्तरार्ध, ऋतुचक्र, कविती भोवतीचं अवकाश, जंगल जंगल जंगलात काय, टिकटॉक ट्रिंग, बोल माधवी, भिंगोऱ्या भिंग, भेट कार्ड आज तुला हे सांगायलाच हवं, मी एक दर्शन बिंदू, मौन क्षणों का अनुवाद, रहाटाला पुन्हा गती दिली मी, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ, अशा अनेक काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य संपदेत विपुल अशी भर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या अलौकिक स्वरूपाच्या कार्यामुळेच त्यांना मराठी साहित्यातील अनेक मान सन्मान सुद्धा प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे या कवितेतून त्यांनी प्रचलित समाजातील पुरुषभानाविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका आईने आपल्या मुलाला त्याच्या विवाहानंतर सुरू होणाऱ्या नव्या विश्वाविषयी शुभेच्छा देत असताना त्याची परखड शब्दात केलेली कानउघडणी म्हणजेच प्रस्तुत कविता. प्रचलित काळात पुरुषदांभिकता ही स्त्री मनाला नेहमी टोचत असते आणि या टोचणीतून अप्रत्यक्षरित्या पुरुषी अहंकाराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होताना दिसतो. लेखिका आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने समाजातील या दुटप्पी धोरणाला अधोरेखित करताना लिहितात की आम्हीच पोसला तुझा अहम, आम्हीच पोसला तुझा अहम, जागवला तुझ्यातला पुरुष तुला वाढवता वाढवता, रडलास कधी तर काय बायकांसारखं म्हणून, फ्रॉक घालायचा हट्ट कमी प्रतीचा मानून, बघता बघता तुझं वडिलांच्या खांद्याशी येणं सुकावत राहिलं आम्हाला, पण मग त्यांच्या सुरात सूर मिळवून तू चेष्टा करू लागलास माझी, तेव्हा खटकलं मला, तरी समजून घेतलं, मनाआड केलं सारं सवयीनं, पण लक्षात यायला लागली माझी चूक, आज तुला हे सांगायलाच हवं, तुझ्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होईल आता. तू नाकारलीस एक मुलगी पारंपरिक म्हणून, पण दुसरीच्या बोलण्यातला कर्तृत्वामुळे सहज आलेला आत्मविश्वासही तुला जरा जादाच वाटला. तुला हवी नोकरी करणारी मुलगी, पण तुला घरही विस्कटलेलं आवडणार नाही. पण बेटा, तुला आता बदलायलाच हवं. जे मी शिकवायला हवं होतं तुला लहानपणीच
ते आता सांगते, माफ कर मला. तुला मिळेल तुला हवी तशी बायको, उभं राहील तुमचं घर, सुरू होईल तुमच्या आयुष्याचं नवं पर्व, नव्या नवलाईचे दिवस सरतील आणि रुटीन सुरू होईल. तेव्हा सारी कसरत तुला करावीच लागेल. कधी होईल तिला घरी यायला उशीर, तेव्हा सांभाळावं लागेल तुला घर. पाहुण्यांचं स्वागत, सामान आणणं, टापटीप, मुलांची आईसुद्धा व्हावं लागेल. हे तू करशीलही कदाचित वेळेची गरज म्हणून, पण जाणीवपूर्वक काढून टाक मनातून मदतीची भावना. फक्त घर नव्हे, घरकामही दोघांचं असतं हे समजून घे. कदाचित मिळेल तिला तुझ्या आधी प्रमोशन, तेव्हा मनापासून कर तिचं अभिनंदन आणि तिच्या पाठीशी उभा राहा खंबीर न दुखावता. तिच्या राहण्या वागण्यावर दाखवू नको स्वामित्व. तिला जगू दे स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुझ्यासारखंच. चुकलीस कधी तर समजून घे. वेळ प्रसंगी हो कठोर, ठाम रहा, पण असू देऊ नकोस भावना अधिकाराची. तूही चुकशील कधी, तेव्हा खुलेपणानं मान्य कर आपली चूक. आड येऊ देऊ नकोस पुरुषी अहंकार. एकमेकांना सर्वार्थानं सोबत करत एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहा. आंतरिक विकासाचं अस्तर असू दे तुमच्या अलौकिक यशाला. शिक्षणासाठी तू दूर गेलास, तेव्हा जाणवलं आपल्या नात्यातलं तुटलेपण. तरी माझं आईपण बांधलेलं होतं तुला परत येण्याशी. आता तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे. तुझं मूलपण तुझ्या स्वाधीन करून मी मोकळी होत आहे आणि द्यायचं राहून गेलेलं संस्काराचं देणं तुझ्या शिदोरीत घालून कर्तव्यमुक्त होते आहे. शेवटी आणखी एक, वडीलधारे म्हणून आमचा मान राख असं मी तुला नाही म्हणणार. आता बदलल्या आहेत कल्पना नात्यांच्या कळतंय मला, पण एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं तसा तू वागशील आमच्याशी, एवढीच अपेक्षा. तुझ्या गृहस्थाश्रमाच्या वाटेनं सुरू होणाऱ्या या नव्या प्रवासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. प्रस्तुत कविता माणसाला विचार प्रवृत्त करते. प्रचलित काळात मानवी जीवनात यशाच्या विविध वाटा निर्माण झालेल्या असल्या तरी संस्काराचं देणं हल्लीच्या काळात प्रत्येक कुटुंबात कमी कमी होत जाताना दिसतं. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जगात आम्हाला सर्व काही मिळालं, पण याच कालखंडात नातेसंबंधांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशा काळात पुरुषी दांभिकतेला मिळालेली चपराक म्हणजेच लेखिका आसावरी काकडे यांची तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे ही कविता होय. लेखिका परखड शब्दात समाजातील शल्य अचूकपणे आपल्या लेखणीतून साकार करतात, म्हणून त्यांच्या लेखणीला वैशिष्ट्यपूर्ण अशी धार प्राप्त झालेली आहे. मित्रांनो, प्रस्तुत कविता लक्षपूर्वक ऐका, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि पुढील माहितीसाठी सदर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.